श्री स्वामी समर्थ। आज करडीची भाजी बनवत आहे। त्यासाठी लोखंडाच्या काळ्या तव्यामध्ये तेल गरम केलं, ठेचलेला लसूण याच्यामध्ये टाकला। लसूण छान लाल झाल्यानंतर याच्यामध्ये स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली करडीची हिरवीगार भाजी याच्यामध्ये मी टाकणार आहे। तुमच्याकडे जर हरभऱ्याची डाळ असेल तर ती भिजवून या भाजीमध्ये टाका, खूप छान लागतं। माझ्याकडे नव्हती म्हणून मी मुगाची थोडी डाळ भिजवून याच्यामध्ये वापरणार आहे। आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन आहे। तुमच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। माझा मूड खूप अपसेट आहे। मला म्हणजे मी एक माझ्या वेगळ्या टेन्शनमध्ये आहे। मला व्हिडिओ टाकायची इच्छाच होत नव्हती आणि खूप प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे मी व्हिडिओज टाकले नव्हते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुमचे एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर पहिल्यांदा लसूण लाल केला, त्याच्यानंतर करडीची भाजी टाकली, त्याच्यानंतर मुगाची भिजवलेली डाळ टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं। आता ही भाजी दिसताना जास्त दिसते पण ती शिजून थोडीच होते, त्याच्यामुळे मीठ कमी टाकायचं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काळं तिखट टाका किंवा हिरवी मिरची टाका। माझं बाळ ही भाजी खाणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसंच कूट टाकून ही भाजी छान परतून ताट झाकून एक 5 मिनिट छान वाफेवरती बारीक गॅसवरती शिजवायची आहे। कोणती पण पालेभाजी करताना आधी ती भाजी निवडून घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि नंतरच चिरायची। जर तुम्ही पालेभाजी निवडून चिरली आणि चिरल्यानंतर जर ती भाजी तुम्ही धुतली तर त्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं, त्याच्यामुळे चिरल्यानंतर कधीच भाजी धुवायची नाही। आता ताट झाकून छान वाफेवरती शिजून द्यायचं आहे आणि शिजून झाल्यानंतर आपली भाजी तयार आहे। चपातीसोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। बाय।